हे जे डेमॉन्स्ट्रेशन मॉडेल आहे आपण इथे पण आपण आपल्याला लिमिटेशन्स आहेत आपल्या क्लासच्या थोडं आता आपण जर ह्याला जर बाहेर जर काढलं तर बघा तुम्ही किती पेपर नेले आता 70% फक्त जर टाकला आता चालू आपण 70% कार्बन आता हे प्युरिफाय करतो 70% एवढं करतो कारण की आपलं but this filter has a capacity to फिल्टर काय कंटेन करतं की जेणेकरून तुमचं जे एअर कमी होईल कार्बन कमी होईल तुमच्या आसपास कार्बन पसरतं कार्बन डायऑक्साईड असेल कार्बन मोनॉक्साईड असेल बरोबर पसरतं हा काय करतो काय टाकले कार्टिलेज कार्बन डायऑक्साईडचे 70% मॉलिक्युल्स जे ते अब्सॉर्ब करतात आणि जे प्युरिफाय करतात कार्बन डायऑक्साईड इंडस्ट्रियल एरियामध्ये आपण व्हेकल्स जास्त व्हेकल्स व्हेकल्सच्या सायन्समध्ये सुद्धा कार्टिलेज पेट्रोल प्लांट उभा करायला म्हणजे आपला जो वेस्ट जे कचरा आहे त्याला आपण जाळलं इथं जाळल्यानंतर आपल्याला ऑब्झर्व आणि त्याच्यानंतर हे इथं फिल्टर होणार कार्बन रिलीज याच्यातूनच होतं मला थोडे हे सेक्शन्स आहेत त्याचे त्याच्यामधून कार्बन तेवढं ऍब्झॉर्ब होणार आणि ऑक्सिजन रिलीज होणार आणि हे जे आपले जे सोलर पॅनल आणि हेटिंग पॅनल आहे सोलर पॅनल जरा जास्त रेंजचे आहेत त्याच्यामुळे हे जे सोलर पॅनल आहे हीट ऑब्झर्व करणार ह्याच्यातून निघणार हीट पण आणि ती हीट ह्याला ट्रान्सफर करून बॅटरी सिस्टम हीट कंट्रोल करून म्हणजे आपले हे जे पंखे लाईट्स याच्यामध्ये आपल्याला ऑक्सिजन पण भेटायला लागणार त्याच्यातून हीट व्हायला म्हणजे आपलं कसं आता सौर ऊर्जेचं कसं आपण सोलार पॅनल बनवू शकतो तसं सोलार जास्त रेंजचे आता जो आपण सोलार सूर्यापासून करतो सूर्याच्या ह्याच्यातून आता जाळापासून जी ऊर्जा निघते ती ऊर्जा हे करणार ती ह्याच्यामध्ये सोलार सोलार कसं करतात सोलार आहे ना आता सोलार आता सेपरेटच राहतात सूर्यापासून तसंच म्हणजे सेपरेट असं असं ऑब्झर्व करणार बॅटरीमध्ये ट्रान्सफर ठीक आहे बेटा ही ह्याच्यातली हीट एनर्जी ह्याच्यावर आहे राईट मग ह्याच्यामध्ये कोणती एनर्जी तयार झाली फोटो एनर्जी बरं ठीक आहे फोटो एनर्जीचा वापर तुम्ही कशामध्ये करता बॅटरीजमध्ये करता राईट मग बॅटरीचा वापर तुम्ही कुठे लावत आहे एखाद्या ऍप्लिकेशनमध्ये लावत राईट करून दाखवू शकतो हे आणि हे कार्बन फिल्टर सुद्धा याच्यावरच चालू हे जे ॲब्झॉर्बर्स आहेत म्हणजे आपण खूपच कमी एनर्जी आपण जी इलेक्ट्रिसिटी आहे ती आपण कमी यूज करणार कार्बन फिल्टर नाही हे जे बरोबर आहे जे ॲब्झॉर्बर्स आहेत त्याच्यासाठी शोषून घेण्यासाठी लावलेलं ऑब्झर्व हे जे त्याच्यामध्ये म्हणजे ही हवा जे कार्बन डायऑक्साईड आहे की नाही हे जे पाईप कनेक्ट केलेलं ह्याच्यातून इथून अशी आहे टोटलच करणार गॅस टोटल कार्बन डायऑक्साईडचं कार्बन ऍब्झॉर्ब ह्याच्यामध्ये जे कार्बन मॉलिक्युल आहेत त्याच्यापासून आपण इंक बनवू शकतो हे जे ह्याची ऍश आहे आपण जे बनवता येईल
कसं आलं जास्त त्याला खूप वेळ हे जे एक आता जे indicator हे आहे, जे आपल्या- कुठं काजवी कुठं तयार झाली हे जे ह्याच्यामध्ये होते पण ह्याच्यासाठी हे जे ना आधी आपल्याला सुरुवातीला जे होतं सुरुवातीला येलो कलर आता पर्पल कलर कार्टिलेज हे जे ह्याचं एक म्हणजे एक इंडिकेटर आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जर कार्बन म्हणजे कार्बनचे जर मॉलिक्युल्स हे ऑब्झर्व झाले तर हे एक असा कलर इंडिकेट करते. आम्ही